ची म्हणजे ओळखच नाही. अशा वाड्यावाड्यामध्ये जाऊन जी पाण्याची व्यवस्था पाहतायत की काय या ठिकाणी व्यवस्था आहे, कसे लोक जीवन जगत आहेत, इथे पाण्याची कशी व्यवस्था होते, कशा पद्धतीने त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो किंवा पाण्याची कशी व्यवस्था करून देऊ शकतो, असं जे बोरिंगच्या मार्फत असेल किंवा पाटबंधाऱ्यांच्या मार्फत असेल किंवा जर वॉटर प्युरिफायर पाहिजे असेल, अशा अशा अनेक त्यांच्याकडे संकल्पना आहेत आणि त्या राबवत असतात. खेडोपाड्यामध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन ते दखल घेत असतात आणि खरोखर त्यांचं एक जे जल फाउंडेशनच्या वतीनं काम आहे ते खरोखर वाखण्याजोगं आहे. असे या जल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री नितीनजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करू इच्छितो. मंडळाचे अध्यक्ष श्री विकास बाबाजी चव्हाण यांना देखील विनंती करतो की त्यांचा त्यांनी सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि आमच्या मंडळाचं एक छोटंसं मानचिन्ह, मान्यवर सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी गौरवण्यात येते. धामणन वगळाचा माल आपला 12वा खेळाडू आमच्याकडे द्या. धामणन वगळाचा माल. तर सामन्याकडे सुरुवात होते. सामना 3 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग. तटस्थ पंच दिलीपजी उतेकर आणि सुधीरजी मापदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला सामना आहे. सामन्यातील पहिलं षटक घेऊन आलाय. चांगला मोठा फटका मारलाय. लॉंगअपच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय, पण एक धाव पूर्ण होते. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. एक धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच इथे जे मान्यवर व्यक्ती आले त्यांचा इथं सन्मान केला जाईल. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हॅलो. तर नक्कीच मी सांगू इच्छितो की चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते इथं धामणन वगळाचा माल. कारण 12वा खेळाडू तलवट ग्रामीण स्टार संघाचा 12वा खेळाडू इथं आमच्या समेत जोडला गेलाय. तर धामणन वगळाचा माल मी विनंती करतो, कारण अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा आहे. जर कुठल्याही गोष्टीवरनं जर कुठल्याही प्रकारचा वाद जर झाला तर आम्ही ऐकू घेतलं जाणार नाही, याची योग्य ती काळजी घ्यायची आहे. तर 12वा खेळाडू आम्हाच्याशी सुपूर्द करायचा आहे. सामना चालू होता. सामन्यातील पहिला आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो दीपेश आणि सलामीची जोडी मैदानात सौरभ आणि वैभव. हॅलो हॅलो. यानंतर कुंभवलीचे समाजसेवक सद्गृहस्थ या ठिकाणी आपल्या स्पर्धेला उपस्थित आहेत. वैभवजी चव्हाण यांना मी विनंती करतो की मंचावरती यायचं आहे आणि मंडळाचे सदस्य नितीन सकपाळ त्यांना ते स्वतः त्यांचा सन्मान करतील. वैभवजी चव्हाण. तर धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती लागतात. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते बिनबाद 4 धावा. सलामीची जोडी मैदानात वैभव आणि सौरभ. एक स्फोटक फलंदाज म्हणून समजला जातो तो वैभव. एक चांगली गोलंदाजी करतोय तो दीपेश. पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतोय
एक धावेसाठी. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 5 धावा धावफलकावरती लागत आहेत. कारण हा जो सामना चाललाय तो सेमीफायनलचा सामना आहे. तलवट ग्रामीण स्टार विरोधात धामणन वगलाचा माल. आणि या सामन्यात जो संघ विजयी होईल तो फायनलसाठी म्हणजे जय गणेश पोसरे या संघासाठी गाठ पडेल. पुढचा चेंडू दीपेश यांचा एक संत गीतेने चाललेला हा सामना. एक चांगली मोठी धावसंख्या उभारावी लागेल. अकोट टप्प्याचा चेंडू होता. डिक्लर झोन मध्ये जातोय. बॅटची एज लागले आणि एक धावेचा संपूर्ण होतोय. आणि या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 6 धावा धावफलकावरती लागतायत. एक संत गतीने म्हणजे कासव गतीने चाललेला हा सामना आहे. कारण प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. कारण 18 चेंडूचा 3 षटकांचा सामना असेल. 3 षटकात जर 30 ते 35 धावा धावफलकावरती लागल्यात तर नक्कीच मला वाटतं शेवटच्या चेंडूपर्यंत प्रशांत हा सामना जाऊ शकतो. मग तर या सामन्यात काय बिघडल आणि कोणाचा जय होईल आणि पराजय होईल. झेल मात्र तिथं सुटतोय. एक मोठं जीवदान भेटतंय. कारण मोठं झालंच सापला रचला होता या संघनायका तलवट ग्रामीण स्टार संघाच्या संघनायकाने. पण मला वाटतं थोडंसं जीवदान भेटतंय. झेल मात्र तिथं सुटलाय. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 7 धावा. प्रशांत नक्कीच विजयदादा एक मोठा खेळाडू बाद झाला असता सौरभ यांच्या मार्फत, परंतु काहीसं गचा क्षेत्रक्षम पाहायला मिळालं आपल्याला तळवट ग्रामीण संघाकडून आणि सुवर्ण संधी मिळाली ती सौरभ याला. एक मोठा स्फोटक फलंदाज आपल्या समोर आहे तो म्हणजे वैभव वादवडे. त्याच्या बॅटमधून आपल्याला अजून काही चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली नाही, परंतु हा एक 15 गावातील नामांकित खेळाडू आहे. आपल्या समेत जोडले गेलेले प्रवीणजी तुमचंही स्वागत करतो. थोड्याच वेळात तुम्ही समालोचन करायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय तो सूरज. तळवट ग्रामीण संघाचा एक नावाजलेला गोलंदाज ज्याने मागच्या या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेला होता तो हा सूरज टू सौरभ. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने उडवला चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. सौरभ बॅक टू पॅव्हलियन. पहिला हादरा बसतोय तो धामणन वगळाचा माळ याला आणि हा मोठा फलंदाज बाद होऊन परततोय तो सौरभ यांच्या मार्फत. 7 या धावसंख्येवरती एक चांगला मोहरा टिपला येतो सौरभ यांच्या माध्यमातून. तळवट ग्रामीण या संघाकडून सुंदर अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सूरज यांच्या मार्फत. मगाच्याच क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी करते. आताच त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळते या खेळाडूकडून आणि पहिल्याच चेंडूवरती सौरभ याला बाद केले आणि सौरभची जागा घेण्यासाठी आलाय तो नागेश, संघाचा कर्णधार ज्याने आतापर्यंत आपल्या 15 गावातील अनेक मैदाने गाजवलेला हा डावखुरा फलंदाज नागेश जाधव. आमचे बंधू रोहितजी उतेकर यांचं आगमन झाले. कृपया आपणही आमच्या समेत तिथे जोडायचं आहे. आणि पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून पहिलं षटक फेकतो तो सूरज. राईट राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो म्हणजे नागेशाला. एक स्फोटक फलंदाज नागेश. बघूया काय समाचार घेतो तो सूरज याचा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला सूरज यांच्या मार्फत. काहीसं क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतात सूरज. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे आपल्याला अजून अंतिम सामना खेळवायचा आहे. राईट राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय सूरज टू नागेश असा सामना पाहायला मिळतोय. लेग साईडच्या दिशेने ठोकलेला चेंडू जातो डी झोन मध्ये. पंच सन्माननीय श्री दिलीपजी उतेकर साहेब 2 धावा डिक्लेअर घोषित करतायत आणि या 2 धावेनेशी संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावरती. एक स्फोटक फलंदाज आहे तो नागेश जाधव. चौकार षटकारांची आतषबाजी नक्कीच पाहायला मिळेल. अजूनही वैभव काहीसा आपल्याला मोठे फटके मारताना पाहायला मिळाला नाही. तो जर स्ट्रायकिंग एंडला गेला तर नक्कीच मात्र आपल्याला षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. एक 15 गावातील नामांकित खेळाडू आहे तो वैभव आदवडे अजूनही नॉन स्ट्राईकला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सूरज टू नागेश असा सामना पाहायला मिळतोय. राईट राऊंड विकेट गोलंदाजी करतोय नागेशाला. हा मात्र चेंडू भिरकावून चेंडू जातो सीमा पार.
6 धावांसाठी नागेशाच्या बॅटमधून निघालेला हा एक सुंदर असा षटकार पंच दिलीपजी उतेकर घोषित करतात. हा एक षटकार, उत्तुंग षटकार नागेशाच्या बॅटमधून अजूनही काहीशे सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या त्याने, आता मात्र एक मोठा प्रहार केला आणि चेंडू घालवलाय तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांशी संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या पोहोचली 15 या आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय सूरज टू नागेश. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला पायलच्या दिशेने 6 धावांसाठी. लगातार हा दुसरा षटकार नागेशाच्या बॅटमधून निघालेला एक स्फोटक फलंदाज पाहायला मिळतोय तो आपल्याला धामणेर वगळाचा माल या संघाकडून. नागेश जाधव यांचं खरंच अभिनंदन करावं लागेल, कारण का समालोचन कक्षामध्ये त्यांनी हा षटकार खेचलेला चेंडू आला होता. समालोचन कक्षामध्ये आमच्या इथे आमचे प्रवीणजी सांगतात खरोखर त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. एक सुंदर फलंदाजी पाहायला मिळते नागेश जाधव यांच्या मार्फत. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिलेला चेंडू जातो डी झोन मध्ये. पंच 1 धाव घोषित करतायत. या एका धावेनिशी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 22 या आकड्यावरती. विजय दादा काय सांगाल, नागेश जाधव फलंदाजीसाठी आला आणि पहिल्या चेंडूपासून चेंडूवर प्रहार केला. 2-1 मोठे फटके मारून 2 षटकार खेचून आपल्या संघाला 22 या आकड्यावरती पोहोचवलेले. काय सांगाल या फलंदाजाबाबत? नक्कीच मी मागाशी सांगितलं होतं की धामणेर वगळाचा माल म्हटलं की एक बलाढ्य संघ समजला जातोय. एक चांगल्या प्रकारची फलंदाजीची करण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे आणि या संघामध्ये चांगला फटका मारायला लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. त्याचप्रमाणे मोठ्या ताकदीचं हे क्षेत्ररक्षण धरलं जातंय आणि चेंडूची फेक केली जाते. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत पुन्हा बदल होतोय. 23 धावा धावफलकावरती लागतायत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसरं षटक समाप्तीनंतर पंचांचा निर्णय येतोय. 23 धावा धावफलकावरती लागतायत. 3 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, या स्पर्धेचा नियम आहे. कारण एक चांगली प्रकारची एक कडबी झुंज आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समेत जोडले जे प्रवीण बेलेकर, त्याचप्रमाणे प्रशांतजी उतेकर, एक समालोचनाचा भरणा असलेला आहे 15 गाव, एक वेगवेगळ्या टाईपचे. त्याचप्रमाणे थोड्याच वेळात आमच्या बरोबर जोडले जातील रोहितजी उतेकर, साखरगावचे सुपुत्र आहेत. एक मोठा आवाज आहे त्यांचा. एक चांगल्या प्रकारचं गुणवान समालोचन आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे एक चांगल्या प्रकारची खेळपट्टी आणि 15 गावातील एक ज्येष्ठ आणि युवा खेळाडू या खेळपट्टीवर खेळताना दिसत आहेत. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत केलं जाते. कारण आजच्या मुंबई नगरीत म्हटलं तर या शहरी भागात की आज रविवार, जेव्हा सॅटरडे आणि संडे, रविवार आले की रेस्ट इन फॉरेस्ट, म्हणजे पूर्ण रेस्ट घ्यायची, कुठं जायचं नाही काय नाही. पण क्रिकेट म्हटलं की फार मोठं प्रेम असतं लोकांवरती आणि हा क्रिकेट खेळण्यासाठी आणि पाहण्यासाठी जे लोकांनी वर्णी लावले, जे हजेरी लावले, तर या क्रिकेट या खेळासाठी, कारण आपल्या गावची स्पर्धा आहे, आपल्या मुलांची स्पर्धा आहे. तर चांगला फटका मारलाय, 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 24 धावा धावफलकावरती लागतायत. ज्यांनी युट्यूब लाईव्ह ज्यांनी प्रक्षेपण केले आणि चित्रफित आमची या मुंबई नगरीत आणि आपल्या खेड्यापाड्यात आणि महाराष्ट्रात नेऊन ठेवले ते विघ्नेश ठाणा या सिटीचे जे ज्येष्ठ रहिवासी आहेत त्यांच्या समेत असतील, बाबले असतील, साहिल असेल, ओम असेल, या लोकांनी 2 दिवस ही चांगली कडी मेहनत घेतलेली आहे. कारण एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा झाले, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठा प्रहार केला, लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथं होतंय, पण फलंदाज आपला सुखरूप आपल्या पॅव्हलिनमध्ये पोहोचतोय आणि 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 25 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते. कारण दोन्ही संघादरम्यान माहिती आहे की हे सेमीफायनलचा सामना आहे. कारण या सामन्यात जो संघ विजय होईल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. कारण फायनलचा सामना आहे. कारण कालच्या फेरीत ज्यांनी मोठा हाकार माजवला होता हे जय गणेश पोसरे संघ, एक युवा पिढीने घडवलेला जय गणेश पोसरे संघ हा अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. त्यांचं देखील आम्ही त्यांनाही या पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देऊ. काय गोलंदाजी केली, नागेश यांचा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि नागेश याला बांधून ठेवलं आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. पण फलंदाजाला मात्र तिथं सफल झाला नाही. पण एक लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव घेण्यात यश आले. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 26 धावा.
26 धावा धावफलकावरती लागतायत. तिसरं षटक प्रगती पथावर असताना तटस्थ पंच दिलीपजी उतेकर आणि एक ज्येष्ठ खेळाडू पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहे. नेवे गावचे सुपुत्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 26 धावा धावफलकावरती लागत आहे. सुधीरजी मापदे असतील एक चांगल्या प्रकारचं ज्येष्ठ खेळाडू, कारण 25 ते 30 वर्षाचा कडवा हा दांडगा अनुभव असलेले हे पंच आहेत. कारण एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळले, एक चांगल्या पंच म्हणून कामगिरी पार पाडताना सातत्याने आपल्याला कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. तर पुढचा चेंडू गोलंदाज वैभव एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते. वैभव आदेडकर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय मात्र डिक्लर झोन मध्ये पंचांचा निर्णय येतो एक धावेसाठी. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 27 धावा धाव फलकावरती लागतायत. 27 धावा धाव फलकावरती लागतायत. तिसरं षटक प्रगती पथावर असताना श्रीराम चषक 2024 पर्व 13 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं, सर्व संघांचं, खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वैभव टू वैभव चांगला फटका मारलाय. बॅटची एज लागले. गली पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू आहे. डिक्लर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. एक धावेचा इशारा येतोय. 28 धावा धाव फलकावरती लागतायत. प्रत्येक चेंडूवरती मोठी हाणामारी करण्याचा प्रयत्न आहे तो फलंदाज वैभव वांदडेकर. वैभव म्हटलं की एक नावाचं वादळ निर्माण करतोय. स्पर्धा कुठेही असता पण आपल्या संघासाठी करो या मरो स्थिती करणारी, अतोनात कष्ट करण्याची पारी करतो तो हा वैभव, हा फलंदाज. पुन्हा एकदा वैभव टू वैभव. उजव्या एसटीच्या थोडासा मला वाटतं खूप बाहेर गेलेला चेंडू दिसतोय. पंचांचा निर्णय येतोय काय याची वाट पाहायला मिळणार, पण पंचांचा निर्णय मात्र येतोय. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू अवांतर धाव मिळते आणि पंचांचा निर्णय येतोय. चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलेला सफल दिसतोय. थर्ड अंपायरकडे इशारा येतोय. तर सामनाधिकारी मच्छिंद्र शिंदे, राजेश उतेकर या बघा नव्हता आहे का, तर राजेश उतेकर असतील, मच्छिंद्र शिंदे असतील, संदेशजी उपाले असतील. तर पंचांचा निर्णय आलाय दिलीपजी उतेकर साहेबांचा. तर काय निर्णय असेल तर याच्याकडे आपल्याला वाट पाहण्यात येईल. मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तलवड ग्रामीण स्टार विरोधात धामणन वगळाचा माल. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती या धामणन वगळाच्या या माल संघाने. तर तिसरं षटक प्रगती पथावर असतं. पंचांचा निर्णय येतोय. वाईड आहे, नो नाहीये, वाईड आहे. तर एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. या ठिकाणी सापिर्ले गावचे सुपुत्र श्री संतोषजी पालांडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तरी मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करतो की मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. नक्कीच 29 सामन्यातील तिसरं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते 29 धावा धाव फलकावरती लागतायत. आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. चांगला फटका मारलाय. चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवले 35 या आकड्यावरती. विजयासाठी 36 धावांचं आव्हान ठेवलंय. एक चांगल्या प्रकारची एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं होतं की धामणन वगळाचा माल, कारण प्रत्येक मला वाटतं पहिल्या 2 वरती म्हणजे 2 ते 3 गडी त्यांचे जेव्हा बाद झाले तर असं वाटलं होतं की संघ कुठंतरी पराभवाच्या छायेत अडकलेला दिसतोय. पण वैभव वांदोडेकर म्हटलं की स्फोटक फलंदाज आहे आणि नागेश यांनी स्फोटक फलंदाजी केली आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 35 या आकड्यावरती आणि संघाला विजयासाठी ठेवले ते 36 या आकडा. हॅलो हॅलो. या इनिंग ब्रेकमध्ये एक छोटासा केक कटिंगचा कार्यक्रम होतोय. तरी आम्ही 5 मिनिटं त्यासाठी घेऊ. मी विनंती करतो की क्षेत्ररक्षण लावून घ्या, परंतु इथे मान्यवरांच्या समवेत एक केक कटिंगचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर तो आपण इथे संपन्न करूया.
हॅलो हॅलो. तर हा जो केक कटिंग या ठिकाणी होतोय तो म्हणजे एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक तारीख निश्चित केलेली असते की ज्याची तारीख माहिती नाहीये त्याला 1 जून ही तारीख दिलेली असते, बरोबर की नाही. आणि काल 1 जून होती आणि त्या 1 जूनच्या निमित्तानं ज्यांचे बर्थडे होते त्यांच्यासाठी हा केक, सगळ्यांसाठी हा केक इथे कटिंग करणार आहोत. तसे आता माहितीप्रमाणे मी सांगतो, आमच्या श्रीराम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांचाही बर्थडे काल वाढदिवस होता. तसेच जल फाउंडेशनचे सल्लागार श्री वसंतजी मोरे, आमच्याच गावची शान, आणि त्यांचा देखील काल बर्थडे होता. तर माझ्या माहितीप्रमाणे या दोघांचा या ठिकाणी बर्थडे होता. अजूनही कोणाचा जर काल बर्थडे झाला असेल तर त्यांनी या ठिकाणी येऊन केक कटिंग मध्ये सामील व्हायचं आहे. तसेच राजेशजी उतेकर यांचाही या तारखेला अगदी चांगला सहयोग आलेला आहे. तसेच निलेशजी पाटणे यांचा देखील कालच्या तारखेला बर्थडे होता. सतीश निकम यांचा देखील बर्थडे होता. तसेच स्वप्नील सकपाळ यांचा देखील एक मिनिट, जो केक कटिंगचा कार्यक्रम होतोय त्या बाबतीत थोडस संतोषजी उतेकर वक्तव्य करतील. सर्वांना नमस्कार आणि माफी असावी, आपला थोडासा वेळ घेतलेला आहे. आपण कोकणची माणसं साधी बोली आहे की नाही, आणि ह्या कोकणचं म्हणजे या 15 गावामध्ये नावाजलेली लोक आपल्या खेड तालुक्यामध्ये ज्यांनी समाजसेवेचा वसा घेतलेला आहे असे खास म्हणजे, आणि जल फाउंडेशनचे सल्लागार, जसं मगाशी उल्लेख केला होता जाधव साहेबांचे संस्थापक अध्यक्ष आहेत. पण ज्या जल फाउंडेशनने कोकण असो की अखंड महाराष्ट्र असो, ज्या ज्या गावामध्ये पाण्याचा थेंब देखील मिळत नव्हता अशा प्रत्येक गावामध्ये जाऊन पाण्याची व्यवस्था करून प्रत्येकाला 1 ग्लास पाणी देण्याचा ज्याने प्रयत्न केला ते संस्थापक अध्यक्ष जाधव साहेब आहेत. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीने कार्य करणारा माझ्या खेड तालुक्यातील, माझ्या 15 गावातील, माझ्या जखमीच्या वाडीतला हिरा, आमचे मार्गदर्शक गुरु, ज्यांच्याबद्दल नेहमी आदर वाटतो, अभिमान वाटतो. बँकेमध्ये सर्व्हिस असताना देखील समाजसेवेचा वसा घेऊन जनसेवेसाठी घरातून बाहेर पडलेले आज आपण पाहतात. भले निवे रामवाडीची इथे मॅच असली, सामना असेल, तरी पण दिवस रात्र अहोरात्र त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर कार्य करणारे हे असे व्यक्तिमत्व. आणि त्यांचा वाढदिवस माझ्या खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा शहरातर्फे आम्ही खास इथे करण्यासाठी आलेलो आहोत. काल 1 तारीख होती, अनेक बांधवांचा, अनेक मान्यवरांचा वाढदिवस असतो. आमच्या परीने दिवा शहरामध्ये आम्ही वाढदिवस साजरा केला. पण आज आमचं भाग्य थोर, आमचं नशीब चांगलं की माझ्या खेड तालुक्याला रामवाडीच्या आजच्या ज्या मॅचेस आहेत त्या मंडळाचे अध्यक्ष, त्यांचा देखील वाढदिवस काल झाला. आणि त्यांचा देखील केक कापण्याचं भाग्य आम्हाला सर्वांनी लावलेलं आहे. मी सर्वांना विनंती करेन, एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि या 5ही मांडेवर आणा. इथे माझे छोटे बंधू आहेत, माझ्या तालुक्याचे अध्यक्ष सतीशजी निकम साहेब आहेत, सचिव निलेशजी पाटणे साहेब आहेत, मी 15 गाव क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे गुरुवर्य, ज्यांच्याबद्दल अभिमान वाटतो, त्यांच्याबद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहेत, असे आमचे दादासाहेब उतेकर साहेब. आपल्याला विनंती, आपण इथे आलात तर खूप बरं होईल. कारण 15 गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये पोहोचून आपण आमच्यासाठी अभिमानाचे कार्य नेहमीच केलेलं आहे. आणि तुमचा अभिमान मी दोन्ही पंचांना विनंती करेन, कृपया आपण यावे, आपण देखील यावे. दुसरे पंच देखील माझ्या 15 गावातील आहेत. मी विनंती करेन, लगेच यायचं आहे. जसं प्लेअर रनिंग करतात आपण देखील रनिंग करायची आहे, जोरदार. प्लीज या. धन्यवाद. खूप छान धाव करता आपण, जोरदार टाळ्या. आज दिवसभर मला वाटतं कालपासून पंचांचं कामगिरी करणारे आपलं कार्य देखील खूप मोठं आहे. माझ्या दिव्यातील मैदानापासून मला वाटतं माझ्या 15 गाव क्रिकेट असोसिएशनच्या पंचांना देखील आपण प्राइज देतो. आणि हे कार्य देखील मला वाटतं माझ्या दिव्यातून सुरू केलेलं आहे अध्यक्ष साहेबांनी. खूप खूप धन्यवाद साहेब. तर आजच्या ह्या 5ही बांधवांना आपण वाढदिवसात शुभेच्छा द्यायच्या आहे, कारण वेळ खूप झालेला आहे. पण असा क्षण येणं
हे खूप भाग्याचं असतं. कारण माझा 15 गाव, माझा खेड तालुका एकत्र येऊन एकजुटीने जर कुणासाठी काय करत असेल ते खूप भाग्याचे दिवस आहे. मी सर्वांना विनंती करेन, या बांधवांना आपण सर्वांनी एकमुखाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बांधवानो, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. माझ्या कोकण बांधवांनो, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपणा सर्वांना निरोगी उदंड दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. तर नक्कीच धन्यवाद साहेब. एक चांगल्या प्रकारचं आज आपल्याला 1 जून म्हटलं की बरेच जणांचे वाढदिवस होते. काल आम्ही स्टेशनवर बघितलं आणि 15 गावच्या ग्रुपवरती बघितलं, पण कोणाला जमलं नाही. तरी आम्ही आम्हाला जिथपर्यंत जाता नाही आलं तरी पण आम्ही आमच्या समालोचन कक्षातून आम्ही तशी सूचना दिली होती की ज्यांचे वाढदिवस आहेत जरी आम्हाला जाता येता नाही आलं तरी आम्ही इथून तुम्हाला नक्कीच शुभेच्छा दिल्या जातील. आजच्या दिवसात जरी कोणाचा वाढदिवस असेल तर सर्वांना आम्ही आमच्या निवेर रामवाडीच्या वतीनं, आमच्या मंडळाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. सामन्याकडे घेऊन जातोय, सामना चालू होतोय. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. 36 धावांची गरज, 18 चेंडू 36 धावांची गरज. तलवट ग्रामीण स्टार विरोधात धामणन वगलाचा माल. कारण धामणन वगलाचा मालाचं संघाचं सांगायचं म्हटलं तर एक नावाजलेला बलाढ्य संघ समजला जातोय. माझ्या समेत जोडले गेलेत रोहित उतेकर असतील, प्रवीण भालेकर असतील. एक चांगल्या प्रकारचे समालोचन कक्षात आमच्या गुणवान समालोचक जोडले गेलेत. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि आशिष याला माघारी परतावं लागतंय. पहिला गडी बाद होतोय. कारण मी संघाशी सांगितलं होतं रोहित की धामणन वगलाचा माल म्हटलं की अव्वल दर्जाचा हे मातब्बर संघ म्हणून समजला जातोय. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय संघनायक अजय जाधव या संघनायकानं. तर आपण काय सांगू शकतात तर या संघाबद्दल? नितीन माईक दे. तर एक चांगल्या प्रकारची लढत पाहायला मिळते धामणन वगलाचा माल विरुद्ध तलवट ग्रामीण स्टार. नक्कीच विजय सर, आपण कालच्या दिवसापासून किंवा आजच्या सकाळच्या सत्रापासून पाहतोय हे दोन्ही संघ मोठमोठ्या दिग्गज अशा टीमला माघारी परतून या ठिकाणी या स्टेजपर्यंत पोहोचलेले आहेत आणि दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. तर चांगला खेळ मात्र या ठिकाणी आपण सातत्याने पाहतोय. पुन्हा एकदा नवीन आलेला फलंदाज अक्षय आणि त्याच्या जोडीला खाली आलाय आशिष. अशी जोडी मैदानामध्ये. यस, धन्यवाद अंपायर. व्हाईट बॉल पंचाने डिक्लेअर केलाय. या मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव काउंट केली झाली. एका धावेने संघाचा श्रीगणेश झालाय. पुन्हा एकदा अजय टू अक्षय. मिड ऑफला तटवलेला चेंडू बघायचा आहे, धावचीत होतोय का, परंतु चुकीची फेकी रुपेशच्या माध्यमातून. आणि नक्कीच रनआउट करण्याचा प्रयत्न तर केला होता पण तो प्रयत्न असफल ठरला जातोय. जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय 36 धावांचं. काय अफलातून बॅटिंग पाहायला मिळाले आपल्याला, ते म्हणजे वैभवच्या बॅटमधून. वैभव अदवडे एक धामणगावचा सुपुत्र आणि सातत्याने या संघाला उभारी देणारा खेळाडू. पुन्हा एकदा अजय तयार. चांगला आपटून टाकलेला चेंडू पुल केला होता. चेंडू तटवलाय मिडॉनला. त्या ठिकाणी फिल्डर येतो चेंडू खाली आणि चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल. तोपर्यंत 1 धाव काय रोखू शकले नाही. आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते, ती म्हणजेच 2 या आकड्यावरती, माफ करा 3 या आकड्यावरती. आज गेले 2 दिवस आपण सर्वजण पाहताय श्रीराम चषक 2024. आणि मात्र बॅटची कडा आणि येस्टनच्या मागे तो बॉल कलेक्ट करता आला नाहीये. चेंडू जातो डी झोन मध्ये. 1 धाव नक्कीच मिळेल, संघाच्या खात्यामध्ये काउंट केली जाईल. आणि मित्रांनो, आपण सर्वजण कालच्या दिवसापासून खूपच चांगले सामने, खेळ आणि चांगला आवाज, मात्र कॉमेंट्रीच्या माध्यमातून तितकंच चांगलं नियोजन आणि आयोजन या मंडळाच्या वतीने सातत्याने आपण 2 दिवस पाहतोय. तर शुभेच्छा असतील या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि या सर्व बालगोपाळांना. पुन्हा एकदा अजय.
पुढे येऊन मारला फटका बघायचा आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय मिसफिल्ड आणि तदनंतर मात्र कव्हर अप केलं जात आहे कृष्णाच्या माध्यमातून. परंतु 2 धावा काय रोखू शकणार नाही. या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन बोर्ड टीम तलबट ग्रामीण स्टार. 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा मोठा फटका, प्रहार, घुमा दिया है, गजब का शॉट, गेंद जाएगी सीमा रेखा पार. 6 रन. या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते 12 वरती. षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 12 या आकड्यावरती. आणि काय फलंदाजी आहे, काय शॉट होता तो म्हणजेच अक्षयच्या बॅटमधून. अक्षय वैयक्तिक जर पाहिलं 10 धावांवरती खेळतोय आणि तदनंतर मात्र सलामीला आलेला फलंदाज आशिष हा मात्र त्याच्या वैयक्तिक 1 धावेवरती खेळतोय. सूरजला मात्र स्वस्त्यामध्ये परतावं लागलं. एक गोल्डन डक वरती सूरज माघारी गेला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती येऊन ठेपले. बघायचंय वैयक्तिक कोटीतील पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच रोशन. मूर्ती लहान कीर्तिमान धामणन गावचा हा सुपुत्र रोशन. सुस्वागतम 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 सर्व क्रीडा रसिकट्टा, सर्व क्रीडा प्रेमिकट्टा, या सर्व सभोड्याच्या कक्षामध्ये सर्व मांडीवर बसलेले सर्व टप्प्यापूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी सापल्याकडे होतो. सापटा चालू आहे. एका बाजूला सगळं हा बघा सुंदर फटका आहे. त्या दिशेने लेगच्या दिशेने चेंडू. बघा किती धावा भेटत आहेत. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण. बघा 2 धावा होतात का पूर्ण. खरोखर 2 धावा पूर्ण आहे. गुड रनिंग. तर नक्कीच आपल्याला सेमी फायनलचा मोका आपला पाहायला भेटतो. एका बाजूला सगळं असेल तर म्हणजे राधाकृष्ण वगलाचा बाल सगळं विरुद्ध बलबीन आपला तलवट सगळं पुढे पाहायला भेटतोय. 36 धावा कसा जमू शकतो तलवट सगळं बुडून. खरोखर अतिशय नापत्र खेळाडू आहेत हे या दोन्ही स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा खरोखर सौरभ विकेट किपर आपल्याला पाहायला भेटतोय. राधाकृष्ण वगैरे बाल सकाळकडून आता मात्र अशीच बाद होतोय. जसा आला तसा मार्गस्थ परतावा लागतोय. तर म्हणजे तलवट सकाळचा खेळाडू आशिषला. तर नक्कीच जर रोहितचं म्हणायला गेलं असता जेव्हा आपल्या टीमची जेव्हा ओपनरचा बॅट्समन येतो जेव्हा विकेट जाते तेव्हा स्वतःचा संघ जेव्हा जकड म्हणजे हे असतो दबावमध्ये असतो तोच संघ आता आपल्याला तलवट संघ म्हणून पाहायला भेटतोय रोहित. नक्कीच आपण सकाळच्या सत्रापासून पाहताय प्रवीणजी काय अफलातून गोलंदाजी सेकंड इनिंग मध्ये या धामणन संघाकडून मिळते आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपण मैदानामध्ये पाहतोय. एक मोठा खेळाडू आशिष मैदानाच्या बाहेर जाताना त्याची जागा घेण्यासाठी आलाय नवीन फलंदाज अजिंक्य. यावेळी मात्र आपटून टाकल्या चेंडू सरळ फटका मारलाय. त्या ठिकाणी कव्हर अप चांगलं फिल्डिंग देखील पाहायला मिळालं अजयच्या माध्यमातून आणि एक धाव मात्र काय रोखू शकले नाही. एका धावेने आपलं खातं वैयक्तिक खातं ओपन करतोय अजिंक्य. 1 धावेवरती खेळतोय आणि आता मात्र स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच एक चांगला फटका ज्या खेळाडूने लावला होता 6 धावांसाठी तो अक्षय स्ट्रायकर एंडला. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट मारा रोशन. बॅटच्या खाली बॉल होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्टंपांच्या मागे स्टंपिंग देखील सुरेखरित्या केली आहे आणि परंतु पंचांनी दात फेटाळलेली आहे. एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश येते ते म्हणजेच रोशनला. आपण सातत्याने सांगत आलोय रोशन होतेकर मूर्ती लहान आहे पण कामगिरी मात्र उत्तुंग आहे. मोठी कामगिरी आहे. जर आपण पाहिलं शिवशंभू चषक 2024 पटनी या ठिकाणी देखील या खेळाडूने चांगलं प्रदर्शन आपलं केलं होतं आणि आपल्या संघाला मात्र फायनलच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत केली होती. तोच रोशन होतेकर आज मात्र या ठिकाणी खरा ठरतोय. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट मारा रोशन टू अक्षय. यावेळी मात्र थोडासा फलंदाजाला वाटलं वाईट जातोय की काय परंतु शरीरावरती आदळलेला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश येत आहे. धावसंख्या मात्र धावफलकावरती 15 वरती स्थिर आहे. जिंकण्यासाठी 36 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. पुन्हा एकदा रोशन तयार होतोय.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि यशच्या मागे काय स्टंपिंग केलंय या आजच्या दिवसामध्ये सौरभने मात्र आपल्या संघाला खूप भरीव कामगिरी करून दिली. मला वाटतं जवळजवळ गेल्या काही सामन्यांपासून एक अफलातून स्टंपिंग विकेटच्या मागे करताना सौरभ आपल्याला नेहमीच दिसतोय आणि हा यष्टीचीच्या स्वरूपामध्ये मोठा गडी बाद होतोय. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी अमितजी जाधव यांच्याकडून सौरभ खैर या खेळाडूला मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आम्हाला रिसीव्ह झालंय. ते सौरभने येऊन नंतर घेऊन जायचंय. काय अफलातून स्टंपिंग मगापासून आपण पाहतोय. विकेट यष्ट्यांच्या मागे खूप महत्वाचं असतं हे करणं. आणि धावसंख्या झाली आहे 15 वरती स्थिर आहे आणि मला वाटतं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 15, विजयासाठी 6 चेंडू आणि रिक्वायरमेंट असेल 21 धावांची गरज असेल. प्रवीण सर आपण समालोचन करायचंय. खरोखर गुड आता मात्र विकेट जो भेटलाय राधाकृष्ण बघल्याच्या मला सकाळ आता मात्र तिसरा धक्का भेटलाय तलवट संघाला. त्या टक्के जर सर बघायला गेला तर आता तुम्ही बक्षीस जर लागू झाला सौरभ साठी तर खरोखर मी सकाळपासून बघतो ना म्हणजे एक तिसरे मॅच असेल त्याची आणि त्या खेळाडूने खरोखर अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणजे विकेट किपर केली. आतापर्यंत मला असं वाटतं की 5 बॅट्समॅनला तरी आउट केले असेल त्याने. नक्कीच प्रवीणजी आपल्यातून आपण स्टंपिंग तर पाहतोय. या दरम्यान या ठिकाणी एक प्राइज देखील आलंय की कृष्णा उतेकर यांचे वर्गमित्र परमस्नेही सन्माननीय सतीशजी उतेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. जर 2 विकेट घेतले एक तर विकेट घेतलाय पुन्हा एकदा कृष्णा तयार होतोय. मात्र काय हवे चेंडू संधी निर्माण होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. थोडासा एक पाऊल पुढे बॉल पडला लँड झाला आणि तदनंतर मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. आणि बघायचं या सामन्यामध्ये निकाल वरचढ तरी आतापर्यंत तरी वाटतोय कुठेतरी धामणन संघ, परंतु मॅच आहे मॅच मध्ये काही होऊ शकतं. पुन्हा एकदा कृष्णा तयार होतोय. आपटून टाकलेला चेंडू भिरकावून दिलाय काही काळ हवेत आणि झेल निसटला जातोय. चेंडू फेकी करतील तोपर्यंत 2 धावा काय रोखू शकले नाही. 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते 18 वरती आणि 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल अजून. बघायचंय काय होतंय. प्रवीणजी काय सांगाल या सामन्याबद्दल. नक्कीच भडत एक विवेकपचं बॅट्समन मोठा आहे खरं खेळाडू. बघूया भेटताय दिलाय फेकून. बघूया पंचाचा निर्णय काय आहे. पंच डिक्लेअर घोषित 2 भेटतायत. 2 धावडे संघाची धावसंख्या झाली तलवट संघाची तिकडची 20. आता मात्र 2 चेंडूचं शिल्लक गेम असेल पाहिजे अशा ठिकाणी संघ जरा झुकलेला असं पाहायला भेटतोय. राधाकृष्ण वगळाचा बाल संघ खरोखर दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन करतोय. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करतोय. कृष्णा तू विवेक पुन्हा एकदा मोठा फटका दिलाय उचलून दिलाय. क्षेत्ररक्षण खाली असं अजय झेल टिपलाय. बॅट टू द पॅव्हिलियन. जसा आला तसा मार्गस्थ परतावा लागतोय विवेकला. तर नक्कीच असा संघ जरा विजेच्या वाटचालीकडे चाललाय. तो म्हणजे राधाकृष्ण बघल्याचा बाल संघ म्हणून. तर नक्कीच जर रोहित जर बघायला गेला तर याच मैदानावरती याच क्रीडांगावरती कळवा नगरीमध्ये जेव्हा स्पर्धा होती साईनाथ गडकरी सोडून या गावाची स्पर्धा होत्या त्या टाइमला राधाकृष्ण बघल्याच्या बाल संघाने प्रथम पारितोषिक फटकावला होता. परत पुन्हा एकदा फायनल साठी प्रवेश केलाय राधाकृष्ण बघल्याचा बाल संघ. खरोखर या खेळाडूचं हार्दिक अभिनंदन करा. टाळ्या वाजवा या टीम साठी. फक्त 1 चेंडू शिल्लक असेल. फक्त 1 चेंडू. खरोखर पंच आणि अशा तऱ्हेने विजय झालेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि तलवट संघाचं परभव संघाचं हार्दिक अभिनंदन. आता मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय तबड जे राधाकृष्ण बगलाचा बाल संघ विरुद्ध फायनल आपल्याला पाहायला भेटल जय गणेश पोसरे संघ. हॅलो
चला आताच्या मॅचचा हिरो म्हणून नागेश याला आपण सिलेक्ट केलंय. नागेश आपण यायचंय आणि आपण याचं त्याचप्रमाणे या आधीची जी मॅच झाली सौरभ आपण देखील यायचंय. सौरभ आणि नागेश मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार तुम्हाला सिलेक्ट केलंय आणि आपण येऊन आपलं मानचिन्ह सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. आणि चला या लवकरच जय गणेश पोसरेचे कर्णधार आणि त्याचप्रमाणे टीम धामण्यानं वगळाचा माळ या संघाचे कर्णधार आपण नाणेफेक